पक्या मी तर पोचलोय पण ती कुठे दिसत नाही रे. आणि एक काम कर, तू गाडी बंद करू नको, चालू ठेव, मी येतो लगेच. अरे नाही बाबा, गोळ्याच्या ढेपा पाडत तिच्या बरोबर मी शेवटचा भेटायला आलोय तिला, माहिती आहे ना. ठेव फोन. अरे अजून नाही आली. काय मला गंडवण्याचा विक्रम करते की काय माहित नाही. जला सकाळी सकाळी रिक्षा पण वेळेत मिळत नाही आहेत. देव्या आला. देव्या हॅलो, 2 तास लागतील, गाडी बंद कर. देव्या तू कायच बदलला नाहीस रे, एकदम जसा होतास तसाच आहेस. किती दिवसांनी बघतेय मी तुला. मी आईकडे आले ना गावात, आल्या आल्या तुला फोन केला. म्हटलं बरेच महिने झाले आपण भेटलो नाही एकमेकांना, आपण भेटायला पाहिजे, हाय ना. हो बरा आहेस ना. हो मी बरं. कुठे होतास, कुठे इतके दिवस. बरी आहेस ना. मी गावातच होतो. तूच ते जाकी बरोबर लग्न करून निघून गेलीस. तो ज्या घोड्यावर बसला होता त्या घोड्याने मला लात मारला आणि तेव्हा पण उठली नाहीस तू. बघायला कुठे लागले नाही लागले. तसं नाही आहे देव्या, मी 5,000चा शालू नेसले होते ना, मग एवढी साडी घेऊन मी कुठे धावपल करणार होते सांग. आणि तुला तर माहितीये, एकदा साडी सुटली की मला परत नेसता पण येत नाही. केवढा प्रॉब्लेम होतो मला. नाही, तुझं पण बरोबर आहे. ते सुधीरच्या घरी अचानक दुपारी कशामुळे सुटली माहित नाही. मग मी चालू होतो नेसवायला पुन्हा. गबस, त्या सुधीरचं नाव काढू नको, त्याने धोका दिला नाही मला. सॉरी, ते मला आठवते. ते त्याचा दगा विसरण्यासाठी मी तुला महिन्याभर पिक्चर दाखवले होते, पण त्याचं तुला काहीच कौतुक नाही आहे. तू मला आता सुद्धा शालूच सांगतेस. घोड्यान लात मारून माझी गोदडी विस्कटला भर असते, त्याचं काय वाटत नाही तुला. नाही देव्या, असं नाही आहे खरंच. तुझी शपथ देव्या, लग्न करून मी गेले ना तरी म्हणून तुझी खूप आठवण येत होती. लग्न झाल्यापासून ना मी माझ्या नवऱ्याला मला हात पण लावू दिलेला नाही आहे. मग हे काय हरभऱ्याची भाजी खाऊन झालंय. जेव्हा तू काय पण बोलतो ते सगळं जाऊ दे. तू हे आपण इथे भेटलो इतक्या दिवसांनी, आपण गप्पा मारूया ना देव्या. तू सावकाश बस. सावकाश. मला तर खूप काय काय सांगायचंय तुला, पण तू मला काहीतरी सांगणार होतास, ते सांग ना. ही आपली शेवटची भेट असेल पारो. म्हणजे माझं लग्न ठरलंय. देव्या, हो, तुझं लग्न ठरलं. माझ्या मामाने चिकनी पोरगी बघितली माझ्यासाठी, तिच्याबरोबर लग्न ठरलंय. आणि आता त्यामुळे माझं एकदा लग्न झालं की मी तुझ्या आयुष्यात नसेन असं मला वाटतंय, आणि तेच मला जास्त योग्य वाटतंय. तू रागवू नकोस, तू सावकाश, तू काळजी घे. आयुष्य सुंदर आहे. देव्या, तू दुसऱ्या कुठल्या तरी मुलीचा होणार म्हणजे देव्या, माझ्यावरचं प्रेम तुझं कायमचं संपून जाणार ना. देव्या, मी किती विश्वास ठेवला होता तुझ्यावर, पण नाही, मला माहितीये तू आता दुसऱ्या कोणाचं तरी होणार आहेस. पण दुसऱ्याचं झालंच पाहिजे. थोडा आता माझ्या पण आयुष्याचा मला विचार केला पाहिजे ना. तुझ्या मागे लागून काय होणार नाही, कळलंय मला. देव्या, तू काय बोलतोस, तुला कळतंय काय. देव्या, तुला माहित नाही तू माझ्यासाठी कोण आहेस ते. मला सांग ना, कोण आहे, मला ऐकायचंय. बरेच देव्या, माझ्या पोटात जे बाळ वाढतंय ना ते तुझ्या भरवशावर देव्या, माझ्या नवऱ्याच्या भरवशावर नाही देव्या. म्हणजे तुला माहितीये, माझ्या आईला पण मी काल सांगत होते की मी देव्याला जर सांगितलं ना तर त्याला लय आनंद होईल. तो कुठं पण असेल ना तिकडनं धावत येईल आणि बालपणात माझी लय काळजी घेईल. खरंच तू असं बोललीस आईला? होय देव्या, तुझ्या गल्याची शपथ. तू माझ्या गळ्याची शपथ घेतलीस? तू खरंच माझी वाट बघत होतीस, आठवण काढली? होय देव्या, लय तुला माहितीये, गेले 2 दिवस तर मनात तुझी क्षणाक्षणाला आठवण येत होती. खरंच? होय देव्या. का सांग ना, मला ऐकायला आवडेल. ते माझ्या गोळ्या मिळत नाही आहेत ना. डॉक्टरांनी ना मला एक गोळ्या लिहून दिल्या, ते आपल्या गावात कुठंच मिळत नाहीत रे. डॉक्टर बोला तालुक्याला जाऊन आणायला लागतील. मग म्हणलं जाऊन कोण आणणार, तर मग माझा देव्याच आणू शकतो ना त्या गोळ्या. तेव्हा तुला माहिती त्या गोळ्या नाही घेतल्या ना तर माझ्या पेशी कमी होतील असं बोलत होता डॉक्टर. अशा कशा पेशी कमी होतील? तुझा देव्या मेला नाही अजून. तू माझ्या रिसेट, मी जातो तालुक्याला आणि आणतो.
तू जाशील देव्या? हा, ते संजीवनी पर्वत थोडे आणायचे आहेत, तालुक्यावरनं गोळ्या आणायच्या आहेत. मला माहिती होतं, माझ्या देवाला एकदा सांगितलं ना की ती गोष्ट होतेच. हे बघ, ह्याच्यामध्ये त्याचं नाव आहे आणि हे पण आणायचं आहे. धर. हे काय आहे? ते मला बेसनाचे लाडू खायचे डोळे लागले आहेत ना, घरातला किराणा संपलाय, पण तो पण जरा आणून दे. आणतो मी, एवढं करेन. खरंच करशील तू हो, देव्या? करतो, पण एवढंच करतो, अजून काही सांगू नकोस. नाही, तसं अजून काय नाही. हे देव्या, तुझं लग्न पण ठरलं काय? तारीख पण ठरली असेल ना लग्नाची? हो. हे माझ्या पण आता बाल येण्याची, माझ्या डिलिव्हरीची तारीख ठरलेली आहे. किती आहे? पण मला लय टेन्शन यायला लागलं देव्या. का? तुला माहितीये, म्हणजे आपल्या गावात तुला माहितीये ना, दवाखाना केवढा लांब आहे. कधी कधी भीतीच वाटते, पोटात कळ आली आणि काय झालं आणि मी मेले तर मग तू काय असं कशाला बोलतेस? मी आहे ना अजून. तू नाही देव्या, तू कुठे आहेस? तुझं लग्न झाल्यावर तू जाणार. नाही, माझं लग्न- दुसऱ्या कोणाचं तरी होणार आहे. माझं लग्न ठरलंय, अजून झालं नाहीये. तू तू तुझी तारीख सांग ना, कधी आहे? 14 नोव्हेंबर. 14लाच माझं लग्न आहे. बस. मग एक नाही, थांब, रडू नकोस. 4 दिवस पुढे ढकलतो, मी 18ला लग्न करतो. येडायस काय देव्या? का? असं कसं करशील तू? काय आलं? 14 नोव्हेंबर म्हणजे काय, बालदिन साजरा करायला बरोबर 14 नोव्हेंबरला येणार आहे काय माझं बाल? असं नसतं देव्या. 14 नोव्हेंबर म्हणजे मागे पुढे कधी पण होऊ शकतं, कधी पण होऊ शकतं बाल. म्हणजे 16ला, 18ला, 20ला, 2ला नोव्हेंबर अख्खा रिकामा ठेवावा लागणार आहे देव्या. तुला जमणार आहे काय? मग एक काम करतो, माझं लग्न डायरेक्ट जानेवारीत नेतो, म्हणजे नवीन वर्षात नवीन काहीतरी केल्यासारखं पण होईल. हा, म्हणजे ठीक आहे, म्हणजे जानेवारी तसं काय वाईट नाही आहे. जानेवारीत माझ्या बालाचं बारसं पण असेल ना. नाही, पण तुझ्याशिवाय मी कसं करणार माझ्या बालाचं बारसं देव्या? माझ्याशिवाय हनीमून केलास, मग बारसा करायला काय प्रॉब्लेम आहे? देव्या, तुला ना काय कळतच नाही. तुला रीतीभातीचं काय हाय काय? हनीमून मध्ये कधी असल्या रीतीभाती? गप्प बस. मला सांग, बारशाला पाहुण्याला बोलवतात, हा, हनीमूनला पाहुण्याला बोलवतात काय? सांग मला. अशी रीत असती तर बोलावलं असतं मग तुला. आणि देव्या, इकडे बघ देव्या, माझं खूप दिवसांपासूनच स्वप्न आहे. काय? माझं बाल जेव्हा जन्माला येईल ना, हा. तेव्हा सगळ्यात आधी त्याने तुझा चेहरा बघायला हवाय मला. खरं सांगतेस? होय देव्या, का? त्याला कळलं पाहिजे. देव्या येडा आहे, हा? त्याच्या आईसाठी येडा आहे. कळलं पाहिजे ना त्याला देव्या. पण हे त्याला कळल्यानंतर तो मोठा झाल्यावर मला मारणार नाही ना? गप तू, गप. काय पण बोलतो, असं काय पण नाही करणार. हा, मग ठीक. देव्या, मला सांग, तुला काय व्हावंसं वाटतंय? मुलगा व्हावंसं वाटतं का मुलगी व्हावीशी वाटते? मला पण हे मी का सांगू? अरे, दुसऱ्याने सेंचुरी मारल्यावर मी का बॅट वर करू? ते मी ऐकायला बरं वाटतंय, पण तसं योग्य पण वाटत नाहीये. तू माझ्याशिवाय बारसा कर, तेच जास्त योग्य वाटतं. नाही देव्या, मी तुझ्याशिवाय बारसा कसं करू शकते देव्या? तुला माहितीये देव्या, मी माझ्या मुलाचं नाव पण तुझ्या नावावर न ठेवणार आहे. खरं सांगतेस? हो, मुलगा झाला तर सतीश आणि मुलगी झाली तर प्रिया. तरी पण जुळत नाही. देवदास वरनं सतीश कसं? हे तुझं नाव देवदास आहे, बालाचं नाव सतीश. देवदास सतीश. कळलं काय? तुझं शेवटचं अक्षर त्याचं पहिलं अक्षर असणार आहे. ओके, देवदास सतीश. पण देवदास वरून प्रिया कसं? तू माझा कोण आहे सांग? तू माझं प्रिय आहे ना, म्हणून त्याच्यावरनं मग ते प्रिया असणार आहे. हुशार आहे मी. तू मला गंडवत नाहीस ना? नाही देव्या, मी अजिबात तुझ्या गळ्याची शपथ तू देव्या. सारखी माझ्या गळ्याची शपथ घेतेस आहे. लहानपणी पण अशीच करायचीस. सारखी यायचीस आणि मला म्हणजे, देव्या चल आपण खेळूया. आणि आपण खेळायला जायचो. तो पम्या डॉक्टर आणि तू पेशंट. तू त्या बम्याचं नाव काढू नको, मला नाही आवडत तो. तो न आवडण्यासारखाच आहे. तुला सगळ्यांनी दगा दिला नाही आहे. त्या दगा दिल्याने एकत्र केल्यानंतर एक बचत गट स्थापन होईल. मला माहितीये तुझा माझ्यावर लय जीव आहे, आणि म्हणून माझा पण तुझ्यावर खूप जीव आहे देव्या. हो, मला कळते, आणि म्हणून त्याच्यासाठीच मी सगळं करतोय. मी आता लग्न पुढे ढकललंय ना, याच्या पुढे मी तुझी काळजी घेतो. ओके? तुला काय खावंसं प्यावंसं वाटलं ना, डायरेक्ट मला कॉल करायचा. देव्या, तू ते औषधं आणून देतोय हा, मी मला. आणतो सगळं. जा जा आता मी जा जरा घाईत आहे, मी निघतो लगेच. जा जा. लग्नाचं मग काय ठरवलंयस तू मग फायनली?
आता तू जानेवारी नाही म्हणते, मग फेब्रुवारीत लग्न करतो मी. तुझंही लग्न फेब्रुवारी, माझंही लग्न फेब्रुवारी. निदान आपल्या दोघांचं लग्न एका महिन्यात झालं एवढं तरी सुख मिळेल मला. नाही ते बरोबर आहे फेब्रुवारीचं, पण देव्या म्हणजे बघ जानेवारीत माझ्या बालाचं बारसं झालं ना की मग मला सासरी जावं लागेल ना. मग मी डायरेक्ट पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये गावी येणार. तोपर्यंत माझं बाल असं 1 वर्षाचं झालेलं असेल. तेव्हा जर का तुझं लग्न असेल ना देव्या, तर म्हणजे बालाला समजूत आलेली असेल ना, तो कसं तुझ्या मागं दुडू दुडू धावेल, तुझ्या मांडीवर बसून फोटो काढेल. मला वाटतं ना म्हणजे माझं काय असं हे नाही, तू आत्ता पण करू शकतो, पण म्हणजे मला असं वाटतं की असं पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये केलं ना लग्न, एकदम असं बेस्ट होईल. म्हणजे बघ म्हणजे असं हे नाही काय आपलं. नाही, पण तुला वाटतंय ना, तू सगळी फॅमिली एकत्र असली, सतीश किंवा प्रिया, आणि तू तर मजा येईल ना माझ्या लग्नाला. ठीक आहे, मी माझं लग्न पुढच्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये करतो. खरंच देव्या? ते बेस्ट होईल. चाल ऐक ना, ते काजू बदाम आणि बेदाणे नक्की आठवण नाही, मी आणतो. घेऊन येशील ना. ते मला बेसनामध्ये लय आवडतात ना, हा. बेसनाच्या तू सावकाश लाडूमध्ये. हा, आणि हे आईस्क्रीम आणलास तरी चालेल, पण लवकर आण, वितलायला देऊ. जा, सावकाश जा, आणि मी लग्नाचं कळवतो मामाला. हो, कळव. केवढ्या जबाबदाऱ्या आहेत. माझ्या भरोश्यावर मूल वाढवते, आता काळजी घेतली पाहिजे.